नमस्कार मित्रांनो, उदय ग अंबे उदय या मालिकेच्या 16 ऑक्टोबरच्या आजच्या भागामध्ये आता वीरभद्र खूपच क्रोधित झालेला असतो आणि आता सतीच्या पित्यांना मारण्यासाठी त्यांच्या जवळजवळ जाऊ लागतो. वरती नारायण ऋषीमुनी सगळाच तो सगळा प्रकार पाहत असतात. इकडे वीरभद्र आता सतीच्या पित्यांना मारणार हे पाहिल्यानंतर आता सतीची आई खूपच दुःखी झालेली असते आणि ती आता वीरभद्रांकडे रिक्वेस्ट करत म्हणत असते की असं काहीही करू नका. इकडे सतीचे पिताश्री लगेच आता त्या वीरभद्रांना जवळ येताना पाहता स्वतःशीच म्हणतात, आता तो पिशाच माझ्या समोर यायला घाबरला असेल, म्हणूनच त्याने या भनंगाला इथे धाडलंय. इकडे महादेवांना सुद्धा त्याच्या मनातलं सगळं ऐकायला जात असतं आणि महादेव सुद्धा तो सगळा प्रकार पाहत असतात. मग त्याच्यानंतर वीरभद्र आता मोठ्याने ओरडतो आणि लगेच सतीच्या पित्यांवरती मारण्यासाठी वार करतो. पण मात्र सतीच्या पित्यांना मारलेला तो वार हा फेल जातो. त्याची तलवार ही आरपार निघते, म्हणजेच की तो अदृश्य झालेला असतो. सतीचे पिता आता ते सगळं पाहता स्वतःशीच म्हणतात, हा मला काय मारणार, मी तर ब्रह्मपुत्र दक्ष आहे, मी तर अजरामर आहे, मला तर कोणीच मारू शकत नाही. आता हे सगळं पाहता वीरभद्र लगेच महादेवांचा धावा करू लागतो. वीरभद्र महादेवांचा धावा करतो आणि लगेच त्याच्यावरती वार करतो. पण मात्र तो ब्रह्मपुत्र हा अजरामर असताना सुद्धा त्याला ती तलवार लागते आणि त्याचं लगेच शिर छाटलं जातं. इकडे ते सगळं पाहता सतीची मातोश्री खूपच घाबरून जाते आणि ती तिथे स्वतःला सावरू शकत नाही आणि ती तिथेच कोसळते. महादेव लगेच आता त्या ठिकाणी उपस्थित होतात. इकडे महादेवांना आलेलं पाहता सगळे लोक आता त्यांचं दर्शन घेतात. तिथनं लगेच वीरभद्र ब्रह्मपुत्र हा महादेवांना स्वतःशी सामावून घेतो आणि तिकडनं गायब होतो. महादेव आता रडतच त्या होमकुंडाकडे पाहत असतात आणि हळूहळू तिथे जात असतात, कारण सतीने तिथे आपला देह दान केलेला असतो. आता तिथे राग झालेली पाहता महादेवांच्या डोळ्यातले अश्रू तर आता अनावर झालेले असतात. महादेव आता सतीने तिथे आपला देह दान केलेला असतो तिथली राग आता हातामध्ये घेतात. महादेव इतके चिडतात की महादेवांच्या चिडण्याने अख्ख्या 7 समुद्राच्या लाटा सुद्धा उफाळल्या जातात. महादेवांना त्यांचे अश्रू हे अनावर झालेले असतात. महादेवांनी त्यांच्या हातामध्ये जी राख घेतलेली असते त्या राखेवरती महादेवांच्या अश्रूचा एक थेंब पडतो आणि लगेच आता तिथे सती महादेवांच्या हातामध्ये मेलेली प्रकट होते. सतीचा देह हा महादेवांच्या हातामध्ये असतो. महादेव आता सतीच्या नावाने खूप मोठ्याने ओरडतात. महादेव आता लगेच सतीला तिकडनं घेऊन जाऊ लागतात. महादेव आता सतीला घेऊन जात असतात, पण मात्र महादेवांच्या क्रोधामुळे ते जिथे तिचे पाय ठेवत असतात तिथे तिथे फक्त अग्नी प्रगट होत असतो. इकडे नारायण व ऋषीमुनी सगळेच तो सगळा प्रकार पाहत असतात आणि नारायणांना सुद्धा समजत नसतं की महादेवांचा हा क्रोध अग्नी कसा शांत करायचा. महादेवांच्या अश्रूचा थेंब जिथे जिथे पडत असतो तिथे तिथे भयानक कोप होत असतो. इकडे ऋषीमुनी नारायणांना म्हणतात की नारायण असे किती दिवस अशा उग्र अवस्थेमध्ये संचार करणारे, जिथे जिथे ते पाय ठेवतायत तिथे फक्त प्रलय होतोय. त्यांच्या नेत्रातून निघणारा तो अश्रूचा कण फक्त धरणीवरती मातीचा वाळवंट करतोय. देवत्वाचा त्याग करून अशा उग्रीण अवस्थेत फिरणाऱ्या महादेवांना जर आवरलं नाही तर सर्वनाश हा अटळ आहे. सृष्टीचा विकास आणि सृष्टीची पुनर्निर्मिती हे फक्त महादेवांनी केलंय. त्यांचा जर समतोल नाही साधला तर सृष्टीत काय राहील नारायण? आणि आता नारायणांना सुद्धा काय करावं हे काहीच समजत नसतं. त्यांचं म्हणणं असतं की या संकटापासून केवळ पृथ्वीला आपण वाचवू शकता. श्री महादेवांना या अवस्थेतून काहीही करून बाहेर आणा. इकडे महादेवांच्या क्रोधामुळे सृष्टीचा कोप होत असतो आणि महादेवांचा जर राग थांबला नाही तर आता सृष्टीचं नष्ट होणं हे निश्चित असतं. इकडे नारायणांना व सगळ्या देवाब्राह्मणांना हे समजल्यानंतर आता नारायण ही युक्ती करतात आणि त्यांच्या हातातलं ते चक्र इकडे महादेवांकडे सोडतात. इकडे महादेवांचं ते चक्र इकडे सतीकडे येतं आणि सतीच्या अंगावरती ते चक्र लागल्यानंतर सती लगेच तिकडनं गायब होऊन जाते. तर मग आता महादेवांनी सोडलेल्या त्यांच्या त्या सुदर्शन चक्रामुळे सतीचे हे अनेक भाग झाले आणि ते भाग संपूर्ण पृथ्वीवरती हे वेगवेगळ्या ठिकाणी पडले गेले. म्हणजेच हीच ती 3.5 शक्तिपीठ. त्याच्यानंतर इकडे सुदर्शन चक्रामुळे महादेव भानावरती नाही आले, पण इकडे केलेल्या त्या कृत्यामुळे आणि महादेवांची झालेली अवस्था पाहता इकडे नारायणांना खूप पश्चाताप झाला. नारायण लगेच इकडे महादेवांच्या समोर येतात आणि त्यांची क्षमा मागतात. मग त्याच्यानंतर नारायण महादेवांना म्हणत असतात, महादेव तुम्ही सृष्टीचे तारणहार आहात. इथे उगम होणाऱ्या प्रत्येकास अंत आहे. आनंद असो किंवा दुःख, क्रोध असो किंवा वेदना, इथे कुठलीही भावना कायम राहत नाही आणि आपण सुद्धा या नियमामध्ये बांधील आहात. नारायण महादेवांना सावरत म्हणत असतात की तुम्ही तुमचं दुःख त्यागावं, माता सतीच्या योगातून बाहेर यावं आणि यासाठीच आम्हाला मातेच्या पाठीवरती प्रहार करावा लागतोय. सतीच्या आता या शोकामुळे नारायण सुद्धा खूप दुःखी झालेले असतात आणि त्यांना सुद्धा स्वतःला सावरता येत नसतं. नारायण आता महादेवांना सांगत असतात की माता सती या आदिमायेचं रूप आहे. आमचा स्वार्थ कसा जरी असला
तरी सुद्धा मातेच्या पाठीवरती प्रहार करणं हे आम्हाला शक्यच नाहीये. नारायण आता महादेवांसमोर हात जोडत म्हणत असतात की काहीही करा आणि आम्हाला प्रायश्चित्ताची संधी द्या. महादेव आता रागातच इकडे नारायणांकडे पाहत असतात. त्याच्यानंतर इकडे महादेवांना सतीचं बोलणं आठवत असतं. म्हणजेच की सती एकदा महादेवांना म्हणाली होती की विरह आपल्याला दूर करू शकतो, पण मात्र विभक्त नाही, आणि आपण पुन्हा एकत्र येणार ही आम्हाला खात्री आहे. महादेवांचं सुद्धा म्हणणं असतं की निश्चितच आपण एकत्र येऊ, पण त्यासाठी खूप मोठा कालावधी जावा लागणार आहे. कदाचित आपल्याला पुढच्या अवताराची वाट पाहावी लागेल, पण मात्र देवी आम्ही आमच्या मनाची तयारी करू. महादेव आता सतीचं ते सगळं बोलणं पाहता इकडे नारायणांना सुद्धा हसत माफ करून टाकतात. महादेव आता लगेच त्यांना माफ केले असं सांगण्यासाठी त्यांना आपल्या मिठीमध्ये सामावून घेतात. महादेव आणि नारायण दोघे एकमेकांना प्रेमाने मिठी मारतात. तर मग त्याच्यानंतर महादेव आता नारायणांना म्हणतात, महादेव प्राप्त सतीला, मला, तुम्हाला किंवा कोणालाच चुकलं नाही आणि असे भोग पुन्हा भोगाव्यास लागतील. तर मग आता महादेवांचं हे बोलणं नारायणांना काही समजत नाही. तर नारायण लगेच आश्चर्याने विचारतात की पुन्हा म्हणजे? महादेव नारायणांना सांगू लागतात, देवी सतीचं स्तनदेह हे माहूरगडावरती पडलंय, म्हणूनच ते मातृपीठ म्हणून उदयास येईल. देवी आदिशक्ती रेणुका रूपाने तिथे अवतार धारण करेल आणि देवी रेणुकेच्या पोटी आपण पुत्र रूपाने जन्म घ्या. पुरताच माझ्या फक्त इतकेच ध्यानी आहे. मग त्याच्यानंतर महादेवांचे हे बोलणं पाहता नारायण लगेच हसत महादेवांना म्हणतात, पृथ्वीला सुरक्षित ठेवण्यासाठी आपण असंख्य वेदना सोसल्या आहात आणि आम्हाला सुद्धा त्या चुकणार नाही असं दिसतंय. यातून विश्व कल्याण सुरू होईल. ही सारी शक्तिपीठं महानतेची त्याग म्हणून सदैव स्मरणात राहतील. सतीच्या त्या देहाचे तुकडे आता वेगवेगळ्या ठिकाणी पडलेले असतात. त्याला पृथ्वीवरती आता 9 नावांनी संबोधलं जातं. पहिलं म्हणजे रेणुका माता आणि त्याचं पीठ हे माहूर असतं. दुसरं म्हणजे सप्तशृंगी माता आणि त्याचं पीठ वणीला असतं. तिसरं म्हणजे श्री तुळजाभवानी माता आणि त्याचं पीठ हे तुळजापूर म्हणून संबोधलं जातं. चौथं म्हणजे अंबाबाई आणि त्याचं पीठ कोल्हापूर म्हणून संबोधलं जातं. आणि असंच त्याला शाळेतील शक्तिपीठ असं म्हटलं जातं. म्हणजेच की आता त्याचा अर्थ असा की नारायणांनी सतीच्या पाठीवरती हे सुदर्शन चक्र सोडलं आणि त्याचे अनेक भाग झाले आणि ते पृथ्वी तलावरती ठिकठिकाणी पडले आणि त्यातूनच शक्तिपीठ निर्माण झाली. आणि याच त्या 3.5 शक्तिपीठांमध्ये सगळे सगुण साकार होतात. त्याचे आकारपीठ म्हणजे माहूर, त्याचे उकारपीठ हे तुळजापूर, मकारपीठ कोल्हापूर आणि त्याची ऊर्ध्व मात्रा ही सप्तशृंगी, अर्थातच त्याला वनी असं संबोधलं जातं. आता त्याची पहिली कहाणी म्हणजे सतीचं स्तनदेह ज्या ठिकाणी पडलं ते माहूरगड. माहूर हे त्रिगुणात्मक त्रैलोकी दत्तगुरू यांचं जन्मस्थान. इथे पहिलं शक्तिपीठ आकाराला येणार याची चाहूल लागली ती साक्षात दत्तगुरूंना. आता दत्तगुरूंना चाहूल लागताच ते नेमका हा सगळा काय प्रकार आहे हे शोधण्यासाठी जाऊ लागतात. दत्तगुरूंना समजल्यानंतर आता दत्तगुरू लगेच स्वागताची तयारी सुरू करतात. देवीचा तो पहिला तुकडा इथे माहूर या ठिकाणी पडल्यानंतर आता दत्तगुरू त्या ठिकाणी पोहोचतात आणि त्या ठिकाणी त्याची पूजा करू लागतात. तर आता दत्तगुरू मातेला म्हणू लागतात की माते, आमच्या या पूजेचा तुम्ही स्वीकार करावा. आणि दत्तगुरू त्या ठिकाणी फूल अर्पण करतात. लगेच मोठ्या मोठ्याने विजा कडकडतात. तर मग दत्तगुरूंना असं समजतं की मातेने आपण केलेल्या स्वागताचा आणि आपण केलेल्या पूजेचा स्वीकार केलाय. तर ते सगळं पाहता इकडे दत्तगुरू लगेच मातेला विचारतात की माते, हा नेमका कसला संकेत आहे? माते, तुम्ही इथे यावं, कारण या विश्वाला तुमची गरज आहे. सत्व, रज, गुण, तम या तिन्ही गुणांच्या आम्ही पलीकडे पोहोचलोय. संसारात अडकलेल्या जीवांना आम्ही आता मुक्तीचा मार्ग दाखवतोय. माता, अशा लोकांना छळणाऱ्या असुरीय वृत्ती सुद्धा येथे आहेत. माते, इथे खूप भयान अवस्था आहे आणि त्यांना या संकटातून सोडवण्यासाठी इथे तुलाच यायला हवं. आणि माते, तू स्वतः तुझ्या भक्तांची दशा पहा. तर मग आता श्री गुरु लगेच आता लोकांची नेमकं काय दशा आहे आणि त्या राक्षसाने नेमकं काय हाहाकार माजवलाय ते सगळं आता मातेला दाखवत असतात. म्हणजेच की तो राक्षस नेमकं लोकांना कशा प्रकारे त्रास देतो ते सगळं काही दत्तगुरू आता मातेला दाखवत असतात. त्याच्यानंतर दत्तगुरू तो आता मातेला म्हणतात, इथला जीवन जीव तुझा आकांत आहे. तुझ्या कानी तर सूर आता येतच असेल. म्हणजे लोकांच्या ओरडण्याचे आवाज मातेच्या कानावरती पडत असतात की आम्हाला कुणीतरी वाचवा. दत्तगुरू आता मातेला समजावून सांगत असतात आणि म्हणत असतात, ज्या जीवांना तुम्ही स्वतः जन्म दिला त्या जीवाला आता जगण्यावरचा विश्वास सुद्धा उडू नये. या जगाचा उपयोग घेण्याचं सामर्थ्य फक्त असुरांनाच आहे असं निस्वार्थ सुद्धा मनामध्ये कोणाचे येऊ नये. ज्यांच्या अंगी सामर्थ्य आहे तेच इथे त्यांचं अधिराज्य गाजवतील आणि दुर्बलांना जगण्याचा सुद्धा अधिकार नाही असं जर कोणाला वाटलं ना तर माते ही गोष्ट खूप कठीण होईल. आणि माते, तोच आता तुझा पराभव असेल. माते, तू इथे आहेस म्हणून तुझं अस्तित्व आता अबाधित आहे.
भक्तांनी हाक दिली तर तू सदैव त्यांच्या हाकेला धावून येशील. ही श्रद्धा आता अढळ राहू दे. कारण श्रद्धा आणि विश्वास हाच मानवजातीचा एक पाया आहे. आणि दत्तगुरू मातेला यायला सांगत असतात. मातेला ते प्रगट व्हायला सांगत असतात. दत्तगुरू म्हणत असतात, आई विना हे सगळं काही अनाथ आहे. दत्तगुरू मातेला अवतार घ्यायला सांगत असतात. तर मग आता दत्तगुरूंची ही तळमळ पाहता माता सुद्धा आता प्रगट होते. दत्तगुरूंना आशीर्वाद देते आणि त्यांना म्हणू लागते, हो पुत्रा, या भूतलावरती चाललेले अत्याचार थांबवण्यासाठी, अधर्म थांबवण्यासाठी, अत्याचारी शक्तींचा नाश करण्यासाठी आणि भक्तांच्या कल्याणासाठी मी लवकरच कान्यपुरुष नगरीमध्ये अवतार घेतीये. म्हणजेच की आता माता त्या नगरीमध्ये अवतार सुद्धा घेते आणि माता एका लहान मुलीच्या रूपामध्ये तिथे अवतार घेत असते. आणि तिथे सुद्धा माता महादेवांचीच भक्ती करत असते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत मातेने जिथे जन्म घेतलेला असतो तिचा पिता आता खूप मोठा राजा असतो आणि तो म्हणत असतो की या विश्वाला चालवण्यासाठी, या विश्वाचा गाडा पुढे नेण्यासाठी फक्त कन्याच हवी. एक कन्या जन्माला येणं ही काळाची गरज आहे. दैत्याचा राजा कालकेतू याने सगळीकडे अहंकार माजवलाय आणि कन्या जन्माला सुद्धा त्याच्याकडनं धोका होऊ शकतो. आता कालकेतू नावाचा हा भयानक राक्षस खूपच दुष्ट असतो आणि तो लोकांना खूप त्रास देत असतो आणि त्याचाच नाश करण्यासाठी माता त्या नगरीमध्ये आता अवतार घेणार असते. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.